वट सावित्रीची पौर्णिमा। वट सावित्रीच्या पौर्णिमेमध्ये सुवासिनी वडाची पूजा करत असतात आणि या वडाच्या पूजेमध्ये आंब्याला अनन्य साधारण असं महत्व आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये वट सावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त आंब्याची बाजारपेठ सजलेली पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण आज मंचर या ठिकाणी आहोत। मंचरमध्ये आंब्याची बाजारपेठ सजली आहे। शेतकऱ्यांनी अगदी गावठी आंब्यांपासून तर हापूस असेल, केशर असेल, राजापूर असेल इत्यादी आंबे विक्रीसाठी या ठिकाणी आणलेले आहेत। खरं तर पाऊस पडल्यानंतर आंब्याचं मार्केट संपायला सुरुवात होते। मात्र वटपौर्णिमा असा सण आहे, या सणामध्ये आंब्याला मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध होतो आणि याच मार्केटचा फायदा घेण्यासाठी या भागातील शेतकरी असतील आपले आंबे विकण्यासाठी या ठिकाणी मंचर या ठिकाणी बाजारामध्ये आले आहेत आणि ग्राहकांनीही आंबे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही आंब्याचे व्यापारी आहेत। ताई, काय सांगाल, आज वट सावित्रीची पौर्णिमा, तुम्ही आज आंबे विकण्यासाठी आणलेले आहेत, आंबे विकायला काय सांगाल? आंबे वट पौर्णिमेसाठी आंबे विकायला आलोत, पण एवढा हे नाही ना दादा, तर मानाने शेतकऱ्याला हे नाही करते गिरायक। तुम्ही जे आंबे विकायला आणलेले ते आंबे कशा पद्धतीचे आहेत? पावडरने पिकवले की नजर? पावडरने नाही, आपलं बिना केमिकलचे घरगुती, आम्ही आपलं घरगुती पिकवलेले बिना केमिकलचे। काय रेट आहेत, कशा पद्धतीने तुम्ही आज आंब्याची विक्री करताय? 250 ते 200 रुपये भावाने आंबा विकतो। 250 रुपये डझन? हो, केशर आणि राजापुरी। हे तुम्ही व्यापारी आहेत, शेतकरी आहेत? शेतकरी पण आहेत आणि व्यापारी पण, म्हणजे घेतो पण आणि आमचे घरचे पण आंबे। खरं तर पाऊस पडलाय, पाऊस पडल्यानंतर आंब्याची विक्री कमी होते। त्यात आज वट सावित्रीची पौर्णिमा आहे आणि वट सावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी होते, काय सांगाल? हो, होते ना, चांगले म्हणजे चांगले गिराईक आहे वट पौर्णिमेचं। आज काय परिस्थिती मार्केटमध्ये हाय? म्हणजे तशी भरपूर गिराईक आहे, असं काही नाही की भरपूर गिराईक आहे, चांगली परिस्थिती। वट सावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त मार्केटमध्ये चांगलं गिराईक आहे आणि आंब्याला चांगली मागणी आहे, असं मत या ठिकाणी आंबा विक्रेते शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।